आज गुढीपाडव्याचा सण. आज कानागाताचे फोटोशूट करायचे आम्ही ठरवले होते. याआधीच करायचे होते पण वेळ मिळाला नव्हता, म्हणून पाडव्याच्या दिवशीच गुढी उभारल्यानंतर त्यांचं फोटोशूट करूया असं ठरवलं. आधी कान्हाला तयार केलं. कान्हा छान असा रेडी झाल्यानंतर आम्ही गाथाला तयार करायला घेतलं. तिला नऊवारी नेसवायची होती आणि सगळे दागदागिने देखील घालायचे होते. कान्हा बघू शकता किती गोड दिसतो आहे. तो तयार झाल्यानंतर घरात इकडे तिकडे फिरत होता. मग आम्ही गाथाला तयार करायला घेतलं. नऊवारी नेसताना ती जरा नीट उभीच राहत नव्हती. मग खाली घेतल्यानंतर तिच्या हातात एक झाकण दिलं. तिने ते पूर्णच तोंडात घालून घेतलं. आम्ही जरा घाबरूनच गेलो, निघतं की नाही तोंडातून, पण निघालं. त्यानंतर मी तिला गळ्यातलं घातलं आणि हातात बांगड्या वगैरे घालायला घेतल्या. ती सारखी मोबाईलकडे बघत होती की मी यात कशी दिसते असं. तुम्ही बघू शकता की बांगड्या घालताना ती किती छानपणे शांत बसलेली आहे. तिला बांगड्या घालायला, गळ्यात घालायला फार आवडतं. मुलींचं असं असतं की आपोआपच त्यांच्या अंगात गुण असतात की नखरे करायला त्यांना आवडतंच. कान्हा माझा आमच्याजवळच इकडे तिकडे फिरत होता. तिला बांगड्या घातल्यानंतर मी मग बेडरूममध्ये आली आणि तिला टिकली वगैरे लावायला घेतली. एका ठिकाणी बसून तिला रेडी करणं काही शक्य होत नव्हतं. ती इकडे तिकडे फिरत होती आणि तिला रडू द्यायचं नव्हतं. तिच्या कलेने आम्हाला तिला रेडी करायचं होतं. कानाचं काही नाही, तो धोती कुर्ता घालून एकादमात रेडी झालेला होता. परंतु मुलींचं खूपच असतं, सगळंच त्यांना रेडी करायला वेळ लागत असतो. माझा अवतार बघू शकता तुम्ही किती गंदा झालेला आहे. परंतु मला स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात पण वेळ मिळत नाही, कारण माझं सगळं लक्ष फक्त माझ्या दोघी ट्विन्सवर केंद्रित असतं. त्यांनाच किती मला बघू नये आणि किती त्यांना तयार करू, किती त्यांना खाऊ पिऊ घालू असं माझ्या जीवाला झालेलं असतं. ते दोघं छान दिसले ना, त्यातच माझं मन समाधान झालेलं असतं. मी स्वतःकडे लक्ष द्यायला मला वेळच नसतो. त्यानंतर मी तिला बिंदी वगैरे लावली आणि मग टिकली लावायला घेतली. ती जशी रेडी होत होती तशी इतकी गोड दिसत होती आणि मला असं वाटत होतं तिला खाऊन घेऊ का काय. थोडीशी मी तिला लिपस्टिक लावली. माझ्याकडे ऑर्गॅनिक लिपस्टिक आहे, त्यामुळे तिला काही त्रास होणार नाही म्हणून मी थोड्याशा प्रमाणात तिला लावली. तयार करत असताना ती एकदम शांततेत तयार होत होती. तिला सगळं असं न्यू वाटत होतं आणि क्युरिओसिटी वाटत होती. कान्हा देखील आमच्याकडे बघत होता की ह्या दोघी काय करताय, मम्मी मला का बरं लावत नाही आहे. परंतु मुलांना थोडी ना लिपस्टिक लावणार. तो मग आमच्याकडे बघत होता आणि तिथेच खेळत होता. गाथाला छानपैकी मी मस्त रेडी केलेलं होतं आणि माझी गुणाची लेक अगदी गोड दिसत होती. त्यानंतर मग सगळ्या प्रकारे रेडी झाल्यानंतर बांगड्या, हार, बिंदी लावल्यानंतर मी तिला टिकली लावायला घेतली. चंद्रकोर टिकलीमध्ये माझी सुगरण अगदीच छान दिसत होती आणि मराठी मुलगी म्हणून शोभतही होती. कानाचं मात्र वेगळंच काहीतरी चालू होतं. तो पावडर सांडत होता. त्याचं असंच असतं, हातात पावडर, बॉडी लोशन, काजळ असं काही दिसलं की तो उघडणार आणि खाली सांडणार. हा त्याचा ठरलेलाच पॅटर्न होता. पण मी आज माझ्या गाथाला रेडी करत होती म्हणून त्याच्याकडे लक्ष देता आलं नाही. त्याने त्याचा फायदा घेतला आणि तो सगळीकडे पावडर सांडत होता. म्हटलं घे बाबा मज्जा करून आजच्या दिवस, मग काय नंतर थोडी ना मी तुला पावडरचा डब्बा देणार आहे. माझी गाथा सारखी बिंदीला हात लावत होती आणि काढत होती, परंतु मी तिला मन डायव्हर्ट करून तिची बिंदी लावलीच. तुम्ही बघू शकता किती गोड दिसतंय माझं लेकरू. आणि कान्हा देखील हळूहळू आरशात बघत होता आणि आज मी वेगळा काहीतरी दिसतोय असं त्याला वाटत होतं. गाथा पण माझी अगदी छान दिसत होती. त्यानंतर आम्ही बाहेर गुढी लावली आणि मस्तपैकी तिच्या डोक्यावर तिचा मामा पदर टाकत होता. इतक्या छान पोजेस देत होती, हसत होती, बाप्पा लावत होती, हळदी कुंकू लावत होती, जय जय बाप्पा, विठ्ठला विठ्ठल अशी करत होती. तिचे शूट झाल्यानंतर मग कान्हाला बसवलं. त्याचा थोडा मूड नव्हता कारण त्याला झोप येत होती, पण त्याचे देखील थोडेसे फोटो काढले. बघा माझी गाथा कशी हळदी कुंकू लावते तिच्या डोक्याला आणि मला पण लाव असं सांगते. त्यानंतर काही तिचे शूट्स केले आणि व्हिडिओ देखील काढल्या आणि मग दोघांना सोबत बसून 1-2 फोटोज काढले, पण तेवढे खास आले नाही. व्हिडिओ छान आल्या. अशा प्रकारे त्यांचं छानपैकी फोटोशूट केलं. तुम्ही पुढे बघालच किती छान त्यांचे फोटोज आले आहे. किती गोड दिसत आहे माझी दोघी लेकरं. ट्विन्स बाळ असूनही त्यांचे फोटोज मी काढतेच, कारण ह्याच आठवणी मला जपायला मिळणार आहेत. मोठे झाल्यानंतर मला हेच फोटोज बघून सगळं आठवणार आहे की मी किती छान पद्धतीने माझ्या बाळांना वाढवलं, त्यांची किती छान काळजी घेतली, किती आनंदात माझी लेकरं मोठी झाली. थँक्यू.